उबाठा आणि मनसे युती जाहीर करण्याचा मुहूर्त आता लांबणीवर पडलाय। खरं तर आज किंवा उद्या दोन्ही ठाकरे बंधूंना युती जाहीर करायची होती, मात्र जागा वाटपाचं गाडं हे पुढे सरकत नाहीये, त्यामुळे युतीचा मुहूर्त देखील पुढे ढकलावा लागतोय। अनेक जागांवर अजूनही ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय। तर मनसेला काही जागा कमी मिळाल्या तरी चालेल, मात्र मराठी मतांचं प्राबल्य असणाऱ्या बोर्डमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तडजोडीच्या भूमिकेत नाही असं देखील कळतंय। अधिक माहिती आपल्याला देत आहेत अक्षय कुडकेलवार। अक्षय, मुहूर्त लांबणीवर पडतोय, काय महत्त्वाची कारणं? एकूण आपण जर बघितलं तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर, आचारसंहिता लागू झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये किंवा ठाकरे बंधूंचे उद्धव ठाकरे यांचे नेते आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जी चर्चा पार पडली होती, या चर्चेनुसार या ठाकरे बंधूंना रविवार पूर्वीच, म्हणजे ज्या आठवड्यात निवडणूक जाहीर झाली त्याच आठवड्यामध्ये त्यांना त्यांच्या युतीची घोषणा करायची होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंचे नेत्यांच्या बैठका सुरू आहे आणि काही जागांवरनं रस्सीखेच सुरू आहे। काही जागांसंदर्भात एकमत होत नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 2 भूमिका त्यांच्या माध्यमातून मांडल्या जाते, ज्यावर ते ठाम आहे। एक तर उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले जे नगरसेवक आहे त्या जागांवर उद्धव ठाकरेंनी आपला दावा आहे किंवा उबाठाने आपला दावा आहे असं सांगू नये, कारण ते नगरसेवक सोडून गेलेले आहेत, ते शिंदेच्या गटात गेलेले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंचा त्या जागावर कुठलाही दावा राहत नाही। जर जागा कमी जरी दिल्या, 75 जागांची तयारी शिवसेना उबाठा दाखवत होतं, 75 ऐवजी 60-65 जागांवर देखील गोळवण करण्याची तयारी यांची मनसेची आहे। मात्र या जागा मराठी मतांचं प्राबल्य असणाऱ्या, विशेषतः भांडूप असेल, अणुशक्तीनगर असेल, शिवडी असेल, विक्रोळी असेल, पश्चिम उपनगरामध्ये गोरेगावची जागा असेल, त्यासोबत अंधेरीची जागा असेल, ह्या ज्या मराठी मतांचं प्राबल्य ज्या ज्या परिसरामध्ये जास्त आहे त्या जागांवर तडजोड करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयार नाही। आणि यासोबतच त्यामुळे आजचा मुहूर्त, आज किंवा उद्या, आज 18 तारीख मानली जाते। एक पॉलिटिकल थेअरी अशी देखील होती की 9 नंबर राज ठाकरे यांचा लकी नंबर मानला जातो आणि 18 तारखेला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ती 9 तारीख 9 नंबर येऊ शकतो। त्यामुळे आज त्यांना ही युती जाहीर करायची होती। उद्या जर बघितलं 19 तारीख होती, त्या तारखेत देखील 9 हा आकडा होता, हा शुभ आकडा मानला जातो। त्यासाठी हे राजकीय थेअरी सांगतोय आपण। मात्र चर्चा जी झाली होती की त्यांना रविवार पूर्वी युती जाहीर करायची होती, मात्र या युतीचं भिजत गोंगळ आणि युतीचा गाडा अजूनही पुढे सरकलेला नाही। चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे आणि याचमुळं या ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याला विलंब होतो आणि याचा परिणाम जे खालचे उत्साही इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या कुठतरी उत्साहावर देखील पडताना बघायला मिळेल। नक्कीच। तुर्तास धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी।